आपल्या संध्याच किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत गुढीपाडव्या दिवशी हमखास केली जाणारी पुरी कशी करायची। बऱ्याच वेळेला ही पुरी करताना तेलात टाकल्यावरती ती फुगत नाही किंवा पुरी खूप जास्त प्रमाणात तेल पिते। तर अशी जास्त वेळ टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची, त्याचबरोबर कमी तेल पिणारी कमी तेलकट पुरी बनवण्यासाठी इथे मी टिप्स दिलेल्या आहेत। त्याचबरोबर एक सिक्रेट पदार्थ आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचा आहे, ज्यामुळे खूप जास्त वेळ ही पुरी फुगलेली राहते, छान खुसखुशीत बनते आणि खूप जास्त तेल पीत नाही। तर अशा भरपूर टिप्स सहित हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा। या ठिकाणी पुरी बनवण्यासाठी आपण 2 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। वजनी प्रमाण बघितलं तर 250 ग्रॅम एवढं हे पीठ आहे। त्याचबरोबर 2 चमचे भरून बारीक रवा इथे आपण घेणार आहोत। बारीक रवा पुरी करताना पिठामध्ये टाकल्यामुळे छान ती खुसखुशीत होते पुरी। पाव चमचा भरून मीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरून साखर घ्यायची आहे। साखर या पिठामध्ये टाकल्यामुळे पुरीला कलर अगदी सुरेख येतो आणि चवीलाही खूप छान लागते पुरी, त्यामुळे अगदी अर्धा चमचाभर साखर इथे टाकायची आहे। तुम्ही पिठी साखर वापरली तरी चालू शकते। आता या ठिकाणी 2 चमचे भरून तेलाचं मोहन घेतलेलं आहे आणि ते या पिठावर आपल्याला ओतायचं आहे। चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचे, कारण तेल जे आहे ते कडकडीत गरम झालेलं असतं, हाताला भाजण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने पिठामध्ये चांगलं हे मोहन मिक्स करून घ्यायचं। आता हाताने सगळ्या पिठाला हे मोहन जे आहे ते लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आधी पीठ जे आहे ते चांगलं मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी बघा, रवा टाकणं महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण रवा या पिठामध्ये टाकतो तेव्हा ही पुरी अगदी खुसखुशीत बनते। आता बघा, सगळ्या पिठाला तेलाचं मोहन व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता बघा, या ठिकाणी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा या दूध आणि पाण्याने आपण पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत। पुरीचं पीठ मळत असताना कधीही ते आपल्याला जाडसर असं पीठ किंवा कणिक जे आहे ती जाडसर मळायची आहे। अगदी पातळ सैलसर कणिक जर तुम्ही मळली तर ज्या पुऱ्या असतात त्या अगदी वातट चिकट होतात। त्यामुळे कणिक मळताना अगदी थोडं थोडं अशा पद्धतीने दूध आणि पाणी टाकून ते मळायचं आहे आणि अशी जाडसर कणिक जे आहे ते आपल्याला मळून घ्यायची आहे। बघा, या ठिकाणी आपण दूध वापरलेलं आहे। जेव्हा आपण कणिक मळताना दूध वापरतो तेव्हा दुधामुळे अतिशय ही कणिक जी आहे ती मऊसर अशी मळली जाते आणि आपली पुरी जी आहे ती छान अशी खुसखुशीत मऊसूद अशी बनते। तर या ठिकाणी बघा, ही कणिक मळून झालेली आहे। अशा प्रकारे जाडसरच आपल्याला ही कणिक ठेवायची आहे। यामध्ये रवा टाकल्यामुळे ही कणिक जास्त पातळ होत नाही, कारण रवा जो आहे तो फुलतो आणि कणिक जास्त पातळ न होता अगदी अशी जाडसर राहते आणि पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि छान फुलून येतात। तर अशी ही कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला अगदी 10 मिनिटं फक्त ही झाकून ठेवायची आहे, म्हणजे कणिक छान मुरते। खूप जास्त वेळ, अगदी तास दीड तास ही कणिक ठेवू नका। जर खूप वेळ ही कणिक ठेवली तर ती पातळ होऊ शकते आणि पुरी आपली फुगत नाही आणि ती जास्त तेल पिऊ शकते। आता या ठिकाणी बघा, 10 ते 15 मिनिटच फक्त मी अशी ही कणिक जी आहे ती मळून ठेवलेली आणि झाकून ठेवलेली। आता आपण लगेचच पुरी बनवायला घेऊया। आता या पिठाच्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या, म्हणजे पटापट पुऱ्या लाटता येतात आणि लगेचच त्या तळून घेता येतात। आता बघा, इथे या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेऊया। पुरी लाटत असताना लाटण्याला थोडं तेल लावावं आणि लाटीला देखील थोडंसं तेल लावावं। यामुळे काय होतं, पीठ न वापरता आपण ही पुरी बनवू शकतो आणि तळत असताना ते जे पुरीचं पीठ आहे ते तेलामध्ये पडत नाही। जर पीठ आपण वापरलं तर तेलामध्ये ते पीठ पडून पीठ अगदी काळं होऊन जळून जातं आणि पीठ देखील वाया जातं। त्यामुळे बघा, अशा पद्धतीने तेल तुम्ही लाटण्याला लावा, थोडंसं लाटीला पण लावा। या ठिकाणी बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे आणि तेल तापल्यानंतरच आपल्याला यामध्ये अशी पुरी
सोडायची आहे आणि पुरी फुगली की मग आपल्याला ही पलटी करायची आहे। तर बघा अशा प्रकारे मस्त अशी छान फुगलेली ही खुसखुशीत पुरी तयार आहे। फक्त काही टिप्स आपण जर लक्षात घेतल्या तर आपली पुरी छान अशी टम्म फुगते, त्याचबरोबर छान अशी खुसखुशीत होते आणि अजिबात तेल पीत नाही। फक्त आपल्याला पीठ मळत असताना त्यामध्ये थोडासा रवा आणि पाणी आणि दूध मिक्स करून हे पीठ जे आहे किंवा जी कणिक आहे ती मळून घ्यायची आहे। तेल हे चांगलं तापलेलं असावं आणि तेव्हाच आपल्याला पुरी सोडायची आहे। पुरी सोडल्यानंतर थोडीशी हलकीशी प्रेस करा आणि पुरी फुगल्यानंतर ती पलटी करा आणि पुरी पलटी केल्यानंतर तुम्ही गॅस स्लो करू शकता, पण पुरी तेलामध्ये सोडल्यावर ती फास्ट किंवा मध्यम गॅसवरच आपल्याला तळायची आहे। तर अशा प्रकारे बघा ही छान खुसखुशीत टम्म फुगली आणि कमी तेलकट अशी पुरी तयार आहे। या गुढीपाडव्याला तुम्ही देखील अशी पुरी या टिप्स वापरून बनवा। रेसिपीला लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका।